वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली असलेले उपायुक्त वाय.एस. रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ही कारवाई केली असून संबंधित पदासाठी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे. ही कारवाई 14 मे रोजी सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या मोठ्या छापेमारीनंतर करण्यात आली. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ईडीने एकाच वेळी 13 ठिकाणी छापे टाकले होते. या मोहिमेतील सर्वात मोठा खुलासा वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरातून झाला. छाप्यात 8 कोटी 60 लाख रुपयांची रोख रक्कम, 23 कोटी 25 लाख रुपयांचे हिरेजडित दागिने तसेच सोने व चांदी जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या तपासातून वसई विरार महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग उघड झाला आहे. ईडीने जप्त केलेल्या दस्तऐवजांतून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं मोठं जाळं उघडकीस आलं असून भविष्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. नगरविकास विभागाकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.